हाय हॅलो नमस्कार. प्राजक्ता जिंकण्याची वाट या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आजचा दिवस छान असा फ्रेश मस्त उजाडला होता. पावसाळी हवामान होतं पण पाऊस अजिबात नव्हता. छान कोरडं बरं वाटत होतं. आणि आज मी तुम्हाला झटपट अशी आळूची भाजी दाखवणार आहे. त्याची रेसिपी तुम्हाला मी शेअर करते आहे. तसा छान कोवळा आळू मिळाला होता आपल्याला पार्ल्यात, तर सकाळी त्याची मस्त भाजी केली. असं बारीक कापून घ्यायचं. त्याचे थोडे कोवळे देठ घेतले आणि भाजी धुवून स्वच्छ छान अशी कापून घेतली आहे. आता जरा तेल घेऊन त्याच्यावर आधी आपल्याला भाजी परतून घ्यायची आहे मऊ होईपर्यंत. आणि लगेच 5 मिनटात मऊ होते. अतिशय कोवळी भाजी असल्यामुळे लगेच ती परतल्यावर मऊ पडते. इकडे आता पाऊण वाटी बेसन पीठ घेतलं आहे. त्याच्यात पाणी टाकून आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे छान. हे पहा, आता आपली भाजी आळली आहे छान. आता गॅस कमी करायचा आहे. आणि एरवी आपण डाळ दाणे पण टाकतो आळूच्या भाजीत, पण सध्या यांना खायचे नाही ना. नाहीतर या स्टेपला बाजूच्या गॅसवर कढईमध्ये पाणी गरम करत ठेवायचं. त्यात मूठभर शेंगदाणे आणि थोडेसे दाणे पण आपण तिकडे याची हरभऱ्याची चणा डाळ आणि दाणे आपल्याला उकळत ठेवायचे गरम पाण्यामध्ये 10 मिनटं. हे पहा, आता मी इकडे बेसन पिठाची पेस्ट टाकून घेतली आहे भाजीमध्ये. आणि आता हवं तसं आपल्याला पाणी जितकं हवं आहे, पातळ जितकी भाजी करायची तेवढं कन्सिस्टन्सी करून घ्यायची भाजीमध्ये. आणि रवीने एकदा चांगलं छान मस्त घोटून घ्यायचं आहे. या स्टेपला आपल्याला उकडलेले डाळ दाणे पण टाकायचे आहेत, पण मी आज टाकले नाही, यांना खायचे नाही म्हणून. आणि काही लोक ओलं खोबऱ्याचे काप पण टाकतात, ते पण या स्टेपला टाकून घ्यायचे. आता इकडे मी धणे जिरे पूड आणि चवीपुरतं मीठ ॲड करून घेणार आहे. आणि इकडे तडक्याची तयारी करते आहे. वरतून मस्त आपल्याला खमंग असा तडका द्यायचा आहे. मीठ ॲड करून घेतलं आहे. आता मस्त कालून घ्यायचं सगळं व्यवस्थित. आणि कोकम टाकून घेतला. काही लोक चिंच पण टाकतात, पण आम्हाला ॲसिडिटीचा त्रास होतो म्हणून मी चिंच अवॉइड करते. आता इकडे जिरं मोहरी मस्त तडतडू द्यायचे आहे फोडणीमध्ये, फोडणाळ्यामध्ये. छान तडतडल्यावर भरपूर सारा हिंग टाकायचा आहे. मिरच्या टाकल्या, 2 मिरच्या कापून टाकल्या. भाजीला जरा रंग येण्यासाठी हळद टाकली आणि थोडंसं लाल तिखट पण टाकलं खमंग चव यायला, कारण ही भाजी आपण गोडच करतो ना. धणे जिरे पूड पण थोडीशी टाकली खमंगपणा येण्यासाठी. आणि छान मस्त तडतडू लागलं सगळं की आपल्याला भाजीवर घालून घ्यायची ही फोडणी. मस्त फोडणी आता आपण ते कालवून घ्यायचे छान. भाजीचा रंग लगेच मस्त येतो एकदम. आता गूळ पण घालून घेतला आहे भाजीमध्ये मी. आणि भाजी मस्त आता छान उकळवून घ्यायची आपल्याला. एक 5-10 मिनटं वाफ दिली की भाजी मस्त रेडी होते. श्रावणात तर आम्ही भाजी नेहमी करतो. उपास सोडताना ही भाजी खायला सगळ्यांना खूप आवडते. केळीचं पान, मस्त वरण भात तूप आणि आळूची भाजी मिक्स करून स्वर्ग सुख एकदम केळीच्या पानावर जेवणं म्हणजे. हे पहा किती सुंदर झाली ना. अशी झटपट अशी आळूची भाजी तुम्ही पण नक्की ट्राय करा. हाय, गुड आफ्टरनून सर. गुड आफ्टरनून सगळ्यांना. प्राजक्ता जिंकण्याची वाट या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. तर रोजच्याप्रमाणेच आज दुपारी आपण निघालो आहोत भटकंतीला. तर तुम्हाला तुमच्या आमच्यासोबत घेऊन जाते. चला तर निघूया. लेट्स गो.
सो फ्रेंड्स, उद्या आहे गुरुपौर्णिमा. तर दरवर्षी आम्ही सावेडी अहिल्यानगर येथे आमचे रामकृष्ण सरस्वती शिजागर महाराजांच्या दर्शनासाठी नेहमी जायचो त्यांच्या आश्रमात. तर यावर्षी आता आम्हाला तर जमणार नाही, यांची तब्येत ठीक नाही, आता नुकतीच सर्जरी झाली आहे. तर हे नाही तर माझा तरी निधी 10वी-12वीत गेल्यापासून खंड पडला होता, कारण सुट्ट्या मिळायच्या नाही तेव्हा शाळा कॉलेजेसला. पण हे वर्षी दरवर्षी न चुकता हे जायचे दर्शनाला. पहिल्यांदा असं होतं की यावर्षी जाता नाही आलं, वारी पण चुकली आणि आता गुरुपौर्णिमेला पण त्यांना जाता येणार नाही. सर्जरी नुकतीच झाली, त्यामुळे आराम सांगितला आहे. प्रवास अजून अलाउड नाही त्यांना. तर आम्ही उद्या घरीच मस्त छान मनोभावे पूजा करू, नैवेद्य आरती सगळं व्यवस्थित करू. मी तुम्हालाही दाखवेलच. तर त्यासाठीच आज पूजेचं काही सामान, हार फूल आपल्याला घ्यायचे आहे, त्यासाठीच आम्ही बाहेर पडलो आहे. तर तुम्हालाही म्हटलं आमच्याबरोबर घेऊन जाते. आणि येता येता स्वामींच्या मठात पण दर्शनाला जाऊया, कारण उद्या मठात जाणं म्हणजे इम्पॉसिबल आहे. खूप गर्दी असते आणि प्रचंड मोठी लाईन असते आणि घरी सगळी पूजा वगैरे करायची आहे, नैवेद्याचा स्वयंपाक आहे, त्यामुळे उशीर होईल निघायला. म्हणून आम्ही आजच स्वामींचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेणार आहोत. तर तुम्हाला छान स्वामींचं दर्शन घडवते. चलो निघूया मग आता. कसा आपला भगवा झेंडा असा छान फडकतोय, मस्त वाटते बघायला. आज सकाळपासूनच सुटलाय नाही, छान वाटते आणि फ्रेश वातावरण आहे, मोकळं आहे जरा. फ्रेश वाटतं आणि पाऊस थांबलेला आहे. थँक गॉड. पाऊस नसला की आम्ही खुश असतो. चिपचिप सर्व. आता आपण मार्केटला पोहोचलो आहोत. मस्त आता देवासाठी सुगंधी फुले खरेदी करूया. फळे, फुले याची सगळी छान रेलचेल, डोळ्याला किती रंग आकर्षक वाटतात ना सगळे बघायला. आता आमचे ठराविक स्पॉट ठरलेले आहेत, आम्ही तिथेच नेहमी खरेदी करतो. आमची माणसं सगळी बांधलेली आहेत जीवाभावाची, ते ओळखीने बोलतात, बरं वाटतं. आता ह्या मावशी पण कित्येक वर्ष आम्ही यांच्याकडनं फुलं घेतो आहे. जवळजवळ आता 20-22 वर्ष होत आले असेल यांच्याकडनं फुलं घेतो आहे. खूप छान प्रेमळ बोलतात, खूप छान वागतात आमच्याशी. पैशाचा विचार पण नाही कधी पैसे राहिले तर सांगत पण नाहीत. फुले घेऊन जावं, पैशाचं कशाला विचारतात असं म्हणतात. इतक्या गोड आहेत ना त्या स्वभावाने, खूप छान आहेत. आता मस्त महाराजांसाठी हार बघत होतो. आम्हाला पूर्ण शेवंतीचा असलेला असा हार हवा होता आणि तो सापडतच नव्हता. 2-3 ठिकाणी फिरल्यावर मग मनासारखे हार मिळाले. शक्यतो झेंडूची फुले नसलेले हार आम्ही शोधत होतो, पण त्यातल्या त्यात चांगले हार 2 मिळाले. पार्ल्यामध्ये बऱ्याच ठिकाणी फिरावं लागलं आणि फुलं किती छान वाटतात बघा सगळे डोळ्याला ना.
मला तर फार आवडतं. फुलांचं खरेदी करण्यासाठी तर मी पहिले एक पुढे असते. प्रसन्न वाटतं एकदम. आता आपण आलो आहे श्री स्वामी समर्थ मठ विलेपार्ले येथे. छान म्हटलं आज शांतपणे स्वामींचं दर्शन घेऊया. उद्या तर काय होणार नाही घाई गडबडीत आमचं. तर छान सगळी तयारी चालली होती उद्यासाठी. लायटिंगची तयारी सुरू होती. मोठमोठे स्पॉटलाईट्स लावत होते. मंदिराची साफसफाई आतून सगळं चाललं होतं. सगळेजण कार्यकर्ते लगबगीने कामं करत होते. छान स्त्रिया नटून थटून आल्या होत्या. गजरे पैठण्या अगदी इतकं सुंदरसे होते सगळे. आणि आम्ही शांतपणे दर्शन घेऊन बाहेर पडलो. खूप खूप छान वाटलं. तुम्ही पण दर्शनाचा लाभ घ्या स्वामींच्या. तिथून निघावंच वाटत नाही. इतकी सुंदर वाईब येते ना की एकदा तिथे गेलं ना पायच निघत नाही माझं तर घरी यायला. असं वाटतं तिथे छान कुठेतरी कोपऱ्यात बसावं आणि स्वामींचा जप करत राहावं. मला खूप आवडते इथे यायला. तेव्हा सगळ्या छान नटून ठटून सगळे आले होते आणि सगळे कार्यकर्ते कामात होते. उद्याची तयारी सगळी चालू होती त्यांची गुरुपौर्णिमेची. थोडंसं थांबलो आम्ही बाहेर त्यांची साफसफाई होईपर्यंत आणि मग छान मनसोक्त दर्शन घेतलं.
फ्रेंड्स खूप छान दर्शन झालं. इतकं शांत वाटतंय. खूप प्रसन्न दर्शन झालं स्वामींचं आणि निवांत झालं. उद्या काही खरंच नाही, खूप गर्दी आहे. उद्या म्हणजे कसं आता उद्या 1 किलोमीटर लाईन असणार आहे तिथे. भरपूर फेमस आहे तो पण. त्यामुळे आजच जाऊन आलो आणि आपल्याला उद्या घरी पूजा नैवेद्य सगळं आहे. आहे. म्हटलं आज निवांत दर्शन घेतलं स्वामींचं. खूप खूप छान वाटतं एकदम. चला आज सकाळपासूनचं रुटीन तुमच्यावर शेअर करते. आजचा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या गुरुपौर्णिमा विशेष स्पेशल व्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय बाय. बाय. गुड इव्हनिंग सगळ्यांना.